चौपाट परिसरातील खाडीलकर घरासमोरील ड्रेनेजच्या निकृष्ट कामामुळे मैला मिश्रित घाण पाणी चौपाटपासून ते काळी मशिदीपर्यंत वाहत होते व परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी तात्काळ दखल घेत विभागीय अधिकारी श्याम कन्ना यांना निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज दुरुस्तीचे लवकरात लवकर काम सुरू करा या मागणीचे निवेदन दिले होते। काम लवकर सुरू न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला होता। मनसेने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत पालिका प्रशासनाकडून या कामास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाची सुरुवात झाली असून निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज काम केलेल्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून झालेल्या खर्चाची वसुली द्या ठेकेदाराकडून करावी अशी मागणी जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केली आहे। गेले 6 महिने जुने विठ्ठल मंदिर ते काळी मस्जिद ह्या रस्त्यावरून मनमिश्रित पाणी हे सातत्याने वाहत होते। याचा पाठपुरावा आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी व मी स्वतः वेळोवेळी घेतला व त्या पाठपुराव्याला आज 6 महिन्यांनी यश आले आहे। त्याचे काम आज चालू केले महानगरपालिकेने। सदर निवेदन अतिरिक्त आयुक्त साहेबांना दिल्यानंतर विभागीय अधिकारी आमचे कन्ना साहेब व अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब यांनी तातडीने याची दखल घेऊन रस्त्याच्या कामाची आज सुरुवात केलेली आहे। सदर सुरुवात जरी केली असेल तर आमची महापालिकेला विनंती आहे की अगोदरच्या ठेकेदारांनी जे काम निकृष्ट दर्जाचे केले आहेत त्या ठेकेदारामुळे जे 6 महिने आमच्या नागरिकांना इथं त्रास सहन करावा लागला, घाणीचं साम्राज्य जास्त साठलेलं होतं, त्यातून दुर्गंधी पसरून काही नागरिक आजारी पडलेले आहेत। तर त्याच्याकडून निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाचा पूर्ण 1 ना 1 रुपया वसूल करावा महानगरपालिकेने, ही विनंती मी करतो। मनसेच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे म्हणून मी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब व कन्ना साहेब विभागीय अधिकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो व खास करून आयुक्त साहेबांचे अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।